नमस्कार. आपल्या आवडत्या मराठी भक्तिकथा या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण, व्रत आणि परंपरेमागे एक सुंदर संदेश दडलेला आहे. अशाच पवित्र आणि मंगलमय व्रतांपैकी एक म्हणजे वटपौर्णिमा व्रत. हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नसून श्रद्धा, निष्ठा, धैर्य आणि अढळ विश्वास यांचे प्रतीक मानले जाते. आजच्या या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सावित्री आणि सत्यवान यांची अमर कथा, जिच्या सामर्थ्याने स्वतः यमराजानेही आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागला. पतिव्रतेचे सामर्थ्य, निष्ठेची ताकद आणि भक्तीचा विजय दर्शवणारी ही कथा आपल्या जीवनालाही प्रेरणा देणारी आहे. तर कथा सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबून सर्व नवीन व्हिडिओच्या सूचना मिळवत रहा. चला तर मग भक्तिभावाने ऐकूया वटपौर्णिमेची पवित्र कथा. प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता. त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्याने 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर सावित्री देवीने कन्यादानाचे वरदान दिले. त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. मुलगी मोठी झाली. ती खूप रूपवान होती. योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा. राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले. जंगलात तिला सत्यवान भेटला. सत्यवान हा शाल्व राजाचा धूम्रसेना नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरवल्यामुळे राजा आपल्या व राणी व मुलासहित जंगलात राहत होता. ही घटना कळाल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले. सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे कळल्यावर आईवडिलांनी तिला खूप समजावले. पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही. तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती. ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता. जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने 3 दिवस आधीच उपवास सुरू केला. नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली. रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला म्हणून सावित्री त्यांच्याबरोबर गेली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली पडला. सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना दिसले, ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली. सावित्रीने यमराजाच्या मागे चालू लागली. त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायला हवं. वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली. सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले. एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले. दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले. तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले. कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला. वचनबद्ध यमराजाने पुढे सरकू लागला. सावित्री म्हणाली, हे भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे. हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागेल. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता. सत्यवान जिवंत झाला. आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले. अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राजाचे सुख भोगत राहिले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात.
व वट सावित्री व्रत आचरतात. वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यांची वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात. ही होती वटपौर्णिमेची पवित्र आणि प्रेरणादायी कथा. सावित्रीच्या अढळ श्रद्धेने, बुद्धिमत्तेने आणि निष्ठेने आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की सत्य, संयम आणि दृढ विश्वास यांच्या जोरावर कोणतेही संकट दूर करता येते. तिचे जीवन आजही प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे. वटपौर्णिमेच्या या पवित्र पर्वानिमित्त भगवान वटवृक्षाचे आणि माता सावित्रीचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि मराठी भक्ती कथा चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशा सुंदर, धार्मिक आणि प्रेरणादायी कथा तुमच्यासाठी पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय कथा आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.